राम राम. विस्तृत मनोगत व्यक्त करणार नाही का, कारण वेळेचं भान ठेवणं हे रंगकर्मीचं कर्तव्य असतं असं मानणारा मी आहे. पण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 100वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलन अहिल्यानगर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय नामदार श्री उदयजी सामंत साहेब, ज्येष्ठ रंगकर्मी माननीय श्री मोहन जोशी साहेब, माननीय ज्येष्ठ नाटककार माननीय प्रेमानंद गजवी सर, मंचावर उपस्थित माझे मित्र आमदार संग्रामजी जगताप, डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, यशवंतजी डांगे, आमच्या बीडची नाट्य परिषद शाखा भक्कमपणे सांभाळणाऱ्या आमच्या दीपाताई क्षीरसागर, मंचावरील इतर सर्व मान्यवर, माझे मित्र अजितदादा भुरे, सर्व रंगकर्मी, नाट्य परिषदेचे सर्व सदस्य सभासद यांना अभिवादन करतो. काही गोष्टी सुचवाव्याशा वाटतात तेवढ्याच फक्त सुचवतो आणि माझं मनोगत थांबवतो. सगळ्यात पहिलं म्हणजे नाट्य संमेलनांमध्ये जो अवास्तव खर्च किंवा भपका होतो तो टाळण्याचा प्रयत्न नाट्य परिषदेच्या सर्व शाखांनी करावा असं माझं कळकळीचं आवाहन आहे. कारण नाट्य संमेलन म्हणजे केवळ मनोरंजन किंवा दिंडी असं स्वरूप न राहता नवोन्मेष असणारे जे रंगकर्मी आहेत, नव ऊर्जा असणारे जे रंगकर्मी महाराष्ट्रभरातील विविध गावांमध्ये पसरलेले आहेत, त्यांच्यासाठी ठोस कामगिरी होणं ही महत्त्वाची गरज आहे असं मला मनापासून वाटतं. कारण पहा, आता बराच भाग प्रेक्षागृहाचा रिकामा आहे, पण थोड्या वेळाने जेव्हा रंजन सुरू होईल त्यावेळी इथे बसायलाही जागा उरणार नाही याची मला खात्री आहे. कारण लावणी बिवणी डान्स असले की फुल गर्दी. पण नाट्य संमेलनाचं स्वरूप असं न राहता आता ज्या पद्धतीनं अहिल्यानगरच्या 100 कलावंतांनी नांदी सादर केली, मला वाटतं ती जास्त महत्त्वाची गोष्ट वाटते. किंवा 100 जणांनी जे नृत्य सादर केलं, मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण हौशी रंगमंच जेवढा सशक्त होईल तेवढी व्यावसायिक रंगभूमीला आपोआप दिशा मिळते, हे फार स्वाभाविक आहे. माझ्यासारखा ग्रामीण भागातनं आलेला रंगकर्मी गेली 3 दशकं मी हे बारकाईनं जेव्हा पाहत आलो त्यावेळी मला असं लक्षात आलं की प्रायोगिक रंगभूमीसाठी फार महत्त्वाचं काम नाट्य परिषदेने करणं फार गरजेचं आहे. कारण प्रायोगिक रंगमंचावरचे जे कलावंत आहे ते व्यावसायिक नाटकाला नवीन दिशा देऊ शकतात याची मला खात्री आहे. तर त्यांच्यासाठी विविध ठिकाणी गावोगावी मंच उभे करून त्यांना सादरीकरण करता येईल अशी जर व्यवस्था झाली तर मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं ठरेल. दुसरं, ज्या एकांकिका आता नंबरामध्ये पहिल्या येतात महाराष्ट्रभरामध्ये, त्या पहिल्या आलेल्या एकांकिकेचे महोत्सव प्रत्येक नाट्य परिषद शाखेने आपापल्या गावात आयोजित केले तर रसिक प्रेक्षकांना खरोखरीच कला म्हणजे काय आणि खरोखरीच दर्जेदार नाट्यकृती म्हणजे काय याचा अनुभव घेता येईल. कारण आम्ही त्यापासून फार वंचित राहिलो, कारण आम्ही बीडसारख्या छोट्याशा ग्रामीण भागामध्ये राहतो. तिथे व्यावसायिक नाटक येणं हेच मुळात खूप अवघड होतं. फार क्वचित नाटकं यायची. अलीकडच्या काळात परिस्थिती बदललेली आहे त्या ग्लोबलायझेशनमुळे. मला अजून एक सुचवावंसं वाटतं, उदयदादांनी याचा विचार करावा की शिक्षण क्रमामध्ये जसं संगीत आणि चित्रकलेचा हे आहे सहभाग आहे, तसा नाट्यकलेचाही जर करता आला तर ती पण एक महत्त्वाची गोष्ट ठरू शकते. दुसरं, अलीकडे सरकारने निर्णय घेतलाय की शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरच्या अतिक्रमण काढण्याचा. तर जे महत्त्वाचे जे गडकिल्ले आहेत त्याच्यावर लोककलावंतांच्या सहकार्याने जर तिथली इतिहास गाथा मांडता आली आणि ती शालेय मुलांना दाखवता आली तर मला वाटतं ते फार अभिनव आणि महत्त्वाचा उपक्रम ठरेल. कारण सिनेमांमध्ये नाचताना ऐतिहासिक पात्र बघण्यापेक्षा खरोखरीच या ठिकाणी एक मोठं युद्ध झालं आणि इथे खूप मोठी आपल्या ह्याच्यातले हुतात्मे झाले किंवा जे शौर्य गाजवलं गेलं ते जर मुलांना लोककलावंतांनी सांगितलं तर त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहून त्यांच्या मनात इतिहासासाठी आणि ऐतिहासिक पुरुषांसाठी एक महत्त्वाची जागा होईल असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं.
मी अहिल्यानगरला येत असताना आमच्या मित्राचं बरेच पोस्टर्स बघितले. अर्थात राजकारणात असल्यामुळे पोस्टर असणं तर स्वाभाविक आहे, पण कुस्तीचं एक काहीतरी जंगी आणि थार बोलेरो असे बक्षीस तुम्ही ठेवलेले आहेत. तर माझी एक संग्राम भैयाला अशी विनंती आहे की आता आपल्या इथलं नाट्यभुवन पूर्ण होतच आहे डांगे साहेब, तर एक संग्राम चषक नावाची एकांकिका स्पर्धा सुरू करायला काय हरकत आहे अहिल्यानगरला, आणि दणकून बक्षीस ठेवा. अगदी थार जरी नसलं तरी त्या रंगकर्मींना थारच ठेवा. पण ते कसं आमच्या रंगकर्मींचा ग्रुप असतो, बिचारे आपले एसटी बिस्टी थारमध्ये 2 जण बसायचे, त्याच्यात भांडणं सुरू व्हायचे. त्याच्यामुळे गाडी वेगळी दिली तरी ती चालण्यासारखी आहे. पण मला वाटतं हा एक उपक्रम सुरू होण्याची आवश्यकता मला वाटते आहे. 100 नाट्य संमेलनं आयोजित करणं ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ काम काय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद म्हणजे मी स्वतः त्याचा सभासद आहे, याचा आनंद आहेच आहे, पण ही अभिमानाची गोष्ट आहे की 100 वर्ष अव्याहतपणे आपण ते नाट्य संमेलन सादर करतो आहोत. आणि गावोगावी नाट्य परिषदेने जी कलावंतांची वीण गुंफून ठेवलेली आहे, मला वाटतं ती खूप महत्त्वाची आहे. कारण अलीकडच्या काळात संवाद आणि संवेदना यामधला हरवलेला आहे, तर वाद आणि वेदना उरलेल्या आहेत. तर रंगकर्मी जेवढे मोठे होतील, रंगकर्मी जेवढे चांगले होतील, तेवढं समाजामधला एकोपा टिकून राहतो असा एक अनुभव. म्हणजे एकदा एका राज्यामध्ये दंगल झाली आणि जेव्हा न्यायमूर्तींसमोर तो खटला उभा राहिला, त्यावेळी त्या खटल्यात एक वकील म्हणाला की न्यायमूर्ती महाराज, हा तो मनुष्य ज्याने एका गटाला पेटवलं. तर न्यायमूर्ती म्हणाले त्याला 100 फटक्यांची शिक्षा द्या. आणि हा तो दुसरा मनुष्य ज्याने दुसऱ्या गटाला पेटवलं, यालाही 100 फटक्यांची शिक्षा द्या. आणि न्यायमूर्ती म्हणाले तो कोपऱ्यात उभा आहे तो कोण आहे? नाही, त्याचा काही संबंध नाहीये, तो एक रंगकर्मी आहे. तर न्यायमूर्ती म्हणाले त्याला 1000 फटक्यांची शिक्षा द्या. ते म्हणाले पण त्यांनी तर काहीच केलं नाही. न्यायमूर्ती म्हणाले त्याचा दोष हाच आहे, तो असताना या समाजात दंगल झाली, हाच त्याचा दोष आहे. ज्या समाजामध्ये चांगले रंगकर्मी आहेत तिथे निकोप व्यवस्था, समाज प्रतिबिंब राहणं ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते. आणि ते नाटकामध्ये प्रत्येकाच्या कलेमध्ये उमटावं अशा मनापासूनच्या सदिच्छा शुभेच्छा देतो. खरं तर मनोगत मांडण्यासारखं भरपूर असतं, पण वेळेचं भान ठेवून आणि एवढ्याच छोट्याशा सूचना, एक छोटासा रंगकर्मी म्हणून गेली 3 दशकं या सगळं रंग सोहळ्याला पाहत असल्यामुळे, त्याचा साक्षीदार असल्यामुळे आज मांडाव्याशा वाटल्या. मला इथं आमंत्रित केलं, व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी अहिल्यानगरच्या नाट्य परिषद शाखेच्या सर्वांचेच मनापासून आभार मानतो आणि माझं हे मनोगत थांबवतो. जय जवान, जय किसान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.